चला कितवं गणित आहे? कितवं आहे? अरे बाहेर थांबा म्हणजे 27 गणित असेल तुमचं. लिहा किती वाजलेत बघा सगळ्यांनी आपापल्या घड्याळात. घड्याळ सगळे मला वाटते वापरते, पण त्याच्याप्रमाणे वागायचं नाही कळत तुम्हाला. चला बसा, उद्यापासून नाही येणार नाही. त्यामुळे लावून काय इथून पुढे नाही येत ते पण मी आता गणित सांगायचं होतं, अजून कॅमेरा ऍडजस्ट करत होतो म्हणून बसून दिले. ए सिंपल पेंडुलम ऑफ लेंथ 100 सेंटीमीटर. किती आहे तुमचं? 27. सिंपल पेंडुलम उद्या या. ए सिंपल पेंडुलम ऑफ लेंथ 100 सेंटीमीटर परफॉर्म्स लवकर निघायला जरा. चल 100 a simple pendulum of length 100 centimeter performs SHM. उद्या ये. Performs SHM to stop. Find the restoring force. Find the restoring force acting on its bob. Acting on its bob of mass 50 gram. Of mass 50 gram. When the displacement from the mean position is, when the displacement from the mean position is 3 centimeter. Displacement from the mean position is 3 centimeter. हा पहा, सिंपल पेंडुलम वरची गणित सध्या सोडवतोय आपण. गिवन क्वांटिटी लिस्ट करतोय. काय काय दिलंय बघा. सिंपल पेंडुलम ऑफ लेंथ 100 सेंटीमीटर. लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम दिलेली आहे 100 सेंटीमीटर. सगळं सीएस सिस्टीम मध्ये राहू द्या, काही चेंज करायला नको. फक्त जी ची किंमत आठवणीत 980 जर टाकायला लागेल तर टाकायला लागेल. लेंथ 100 सेंटीमीटर आहे. परफॉर्म सिंपल हार्मोनिक मोशन. फाइंड रिस्टोरिंग फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉब. रिस्टोरिंग फोर्स एफ या अक्षराने दाखवतो. हे काढायचं आहे, पण हे फोर्स व्हेरी होत असतं, लक्षात ठेवा. प्रत्येक ठिकाणी वेगळं असतं. जेवढं डिस्प्लेसमेंट ज्यादा तेवढं रिस्टोरिंग फोर्स ज्यादा असतं. त्याला डायरेक्ट प्रोपोर्शन असतं. हे कधी काढायचं आहे महत्वाचं आहे. रिस्टोरिंग फोर्स ऑन इट्स बॉब ऑफ मास 50 ग्रॅम. व्हेनच्या पुढचं वाक्य महत्वाचं आहे. व्हेन डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन इज 3 सेंटीमीटर. हे कधी काढायचं आहे? ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट 3 सेंटीमीटर असतं त्यावेळेस काढायचं आहे. आणि बॉबचं मास दिलंय 50 ग्रॅम. 50 ग्रॅमच आहे. एवढं दिले ना. कुठला फॉर्म्युला वापरला लागेल? बघा, रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला असतो -kx. ओके, हे जर काढायचं असेल तर डिस्प्लेसमेंट माहित पाहिजे, के माहित पाहिजे. त्या डिस्प्लेसमेंट तर त्यांनी दिलेला आहे. राहिला केचा प्रश्न. के कसा काढायचा? तर केचं एक रिलेशन माहित आहे आपल्याला. हा, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के बाय एम आहे, किंवा के इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर. एम ओमेगा स्क्वेअर. ह्याच्यावरनं के काढला, पण आपल्याला ओमेगा आणि एम कुठं माहित आहे? एम माहित आहे, पण ओमेगा कुठं माहित आहे? ओमेगा काय आहे त्यातला? अँग्युलर व्हेलॉसिटी. ती कशी काढतात? तर पिरियडचा फॉर्म्युला माहित असतो. पिरियड काढता येईल आपल्याला, त्याच्यावर ओमेगा काढता येईल. पिरियडचा फॉर्म्युला आहे 2π√L/G. जी बाय एल आहे, L/G. ह्याच्यावरनं लेंथ दिलेली आहे. लेंथ दिले की काय प्रश्न येत नाही? टी निघतो. टी निघला की ओमेगा निघतो. ओमेगा निघला की के निघतो. के निघला की आहे. मला वाटतं डायरेक्ट हा फॉर्म्युला वापरता येतो का बघा.
टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एम बाय के काय होणार. पण आता हा फॉर्म्युला वापरला तर पिरियड माहित नाही, के आणि पी च रिलेशन आहे. बरं, मग काय काय करूया आपण बघा. टी काढावा लागेल ह्याचा वापर करून. एकदा टी काढला की ओमेगा काढावा लागेल, ओमेगा काढला की के काढून ह्यात टाकावा लागेल, किंवा फॉर्म्युला एकदाच तयार करूया आपण तरी चालतंय. ओके, म्हणजे एकदाच कॅल्क्युलेशन येईल. पहा, वी हॅव हा पिरियडचा फॉर्म्युला असतो 2 पाय अंडर रूट एल बाय जी. पुढे काय करूया आपण, बट टी ची किंमत टाकतोय ओमेगाच्या स्वरूपात. बट टी इज इक्वल टू एम बाय टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा असतो. ही किंमत इथं ठेवूया. देअरफॉर 2 पाय अपॉन ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल बाय जी. 2 पायला 2 पाय तर गेले ना. हा, म्हणजेच उलटून उरले करू का. ओमेगा स्क्वेअर म्हणजे के बाय एम आहे. उलटून उरले करूयाच. उलटून उरले केला तर ओमेगा इज इक्वल टू इकडे उलटून उरले म्हणजे जी बाय एल येतं बरं का. पुढं नाव किंवा बट म्हणूया. हा, बट ओमेगा इज इक्वल टू काय असते, अंडर रूट के बाय एम असते. ही किंमत इथं ठेवूया. एकदाच फॉर्म्युला तयार करून द्यावा लागेल 2-3 टप्प्यात गणित सोडवण्यापेक्षा. हा, ओमेगाची किंमत के बाय एम आहे रूट मध्ये, आणि हे रूट मध्ये जी बाय एल. स्क्वेअरिंग करून टाकू. के बाय एम इज इक्वल टू जी बाय एल. पुढं हा फोर्स कॉन्स्टंट येतोय बघा ह्याच्यावर. के इज इक्वल टू काय येतोय, एम जी अपॉन एल येतोय. नाव हा रिस्टोरिंग फोर्स म्हणजे मायनस के एक्स असतं. फक्त मॅग्निट्यूड पाहिजे आपल्याला, नको डायरेक्शन. म्हणजे के एक्स फक्त घेतो, ओनली मॅग्निट्यूड. आणि मग ही के ची किंमत इथं ठेवूया. एकच फॉर्म्युला तयार झाला, एम जी बाय एल इंटू एक्स. आणि मग आता आपण डायरेक्ट वापरू शकतो फॉर्म्युला. किमती टाका. मास आहे 50 ग्रॅम, जी 980 टाकावं लागेल सगळं सीजी सिस्टीम मध्ये. एक्स ची किंमत 3 आहे, लेंथ आहे 100. 1 शून्याला 1 शून्य, 1 शून्याला 1 शून्य गेला, 5 त्रिक 15 आला. देअरफॉर एफ इज इक्वल टू 15 इंटू हे 98. देअरफॉर एफ इज इक्वल टू 15 8 120, 4 12, 15 9 135 आणि 12 147. हे फोर्स आले फोर्स वर्ग मध्ये असतं. कशात रे, डाईन मध्ये, सीजीएस सिस्टीम मध्ये, म्हणजे डाईन मध्ये. लिहा. चला, झाले सगळ्यांचं उत्तर शेवटी व्यवस्थित लिहा. Therefore required restoring force F is equal to 1470 डाय. चला, लिहा. तुमचं 28वा गणित असेल. एक टिपिकल गणित आहे, टफ लेवलचं गणित आहे. In summer season, summer season, SEASON. In summer season, a pendulum clock is regulated as. A pendulum clock is regulated as a seconds pendulum, and it keeps correct time, full stop. During winter,
comma, the length of the pendulum decreases by the length of the pendulum decreases by the length of the pendulum decreases by 1%. The length of the pendulum decreases by 1%. Full stop. How much will the clock gain or lose? How much will the clock gain, G-A-I-N, gain or lose, L-O-S? How much will the clock gain or lose in 1 day? In 1 day. कंसात स्मॉल जी ची किंमत दिली 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा, मी सांगितलं आधीच टफ गणित आहे. बघूया, सगळे सिरियसली लक्ष द्या. एवढं एकच गणित झालं तरी बास आहे. मोठं पण गणित पहा. पूर्वीच्या काळी घड्याळ जी होती, हा, हे तुम्हाला माहिती नाहीये म्हणून तर हे गणित त्यातलं पण अवघड जाणार आहे. तर हे जे घड्याळ आहे ते क्लॉक सेलवर असतात आता घड्याळ. पण पूर्वीच्या काळी काय असायचं, असा पेंडुलम असायचा त्याला, आणि ह्या पेंडुलमला ऑसिलेशन द्यायचं. हा ऑसिलेशन करायचा आणि मग ह्याचा पिरियड ठरलेला असतो ना. ओके, तर तो लेंथवर अवलंबून असतो. तर याचा जो पिरियड आहे त्याच्यावरती समजा एक ऑसिलेशन झालं की ह्याचा पिरियड समजा 1 सेकंद असेल असं समजूया. तर एक ऑसिलेशन झाले की 1 सेकंद लागला, सेकंद काटा एक पुढे झाला. पण ह्याचा फ्रिक्शन असतं, एअर रेजिस्टन्स असतो, ते कमी होईल म्हणून ह्याला चावी दिलेली असते. चावीची घड्याळ असते. स्प्रिंग गुंडाळली जायची चावी दिली की, आणि मग ती स्प्रिंग हळूहळू हळूहळू रिलीज व्हायची, त्याची एनर्जी याला मिळायची. हा स्प्रिंग जोपर्यंत गुंडाळलेल्या अवस्थेत आहे, चावी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत हा पेंडुलम काय करायचं, ऑसिलेशन करायचं. आणि पेंडुलमचं एक ऑसिलेशन झालं. आता इथं आपल्याला सेकंड पेंडुलम दिलाय. सेकंड पेंडुलम याचा अर्थ 2 सेकंद त्याचा पिरियड असतो. मग एक ऑसिलेशन झालं की सेकंड काटा 2 पुढे झाला, 2 सेकंद पुढे झाला. आणि मग हे सेकंड काट्यानुसार तुम्हाला मिनिट आणि आवर हँड ऍडजस्ट केलेलं असतं. त्याप्रमाणे घड्याळ करेक्ट टाइम दाखवतोय उन्हाळ्याच्या दिवसात असं सांगितलं त्याने. राईट, ड्युरिंग समर मध्ये ते करेक्ट टाइम दाखवतो. याचा अर्थ 2 सेकंद त्याचा पिरियड आहे आणि प्रत्येक वेळी काटा 2 सेकंद पुढे जाणार, एक ऑसिलेशन झाले. पण झालं काय, हिवाळ्याच्या दिवसात ड्युरिंग विंटर द लेंथ ऑफ द पेंडुलम डिक्रीजेस बाय 1%. थंडीच्या दिवसात टेम्परेचर कमी झालेलं असतं. आणि हा जर रॉड मेटलचा लावला असेल तर मेटल जरा जास्त सेन्सिटिव्ह असतात टेम्परेचरला. टेम्परेचर कमी केलं की कॉन्ट्रॅक्ट होतात, टेम्परेचर वाढलं की एक्सपांड होतात, म्हणजे लेंथ बदलेल. म्हणून तर हे लाकडाचे करायचे. हे जे रॉड आहेत ना ते लाकडाचे करायचे. त्याच्यावर उपाय असतो. ओके, कारण ते थर्मल कमी सेन्सिटिव्ह असतं लाकडाचं. ठीक आहे, पण इथं जे गणित दिले ते बघूया. आता हा हिवाळ्याच्या दिवसात 1% कमी झाली ह्याची लेंथ. आता लेंथ कमी झाली म्हणजे पिरियड कमी झाला आहे. कारण P इज इक्वल टू काय आहे, 2π√L/G आहे. लेंथ कमी झाला की पिरियड कमी झाला, कारण त्या स्क्वेअर रूटला डायरेक्ट प्रोपोर्शन आहे पिरियड. ओके, पिरियड कमी झाला म्हणजे घड्याळ मागं पडलं का पुढे गेले हे तर आधी काढ. कितीने मागं पुढे नंतर काढतो, किंवा कितीने पुढे गेले नंतर काढतो. पिरियड याचा लेंथ कमी झाली म्हणजे कमी झाला म्हणजे कळतंय का, 2 सेकंदात एक ऑसिलेशन होत होतं, या जागी 1.8 मध्ये 1.7 मध्ये किंवा 2 पेक्षा काहीतरी कमी सेकंदात होईल ना. मग एक ऑसिलेशन झाले की सेकंद काटा 2 पुढे जातात, 2 घराने असं ऍडजस्टमेंट केलं असतं, गिअर वगैरे असतात. ओके, आता पिरियडच 1.8 झाला, लेंथ कमी झाली, पिरियड कमी झाला की 1.8 सेकंदात एक ऑसिलेशन पूर्ण करायला असं समजूया. 1.8 सेकंदात ऑसिलेशन पूर्ण करतो म्हणजे 1.8 सेकंद झाली की काटा 2 सेकंद पुढे जातो. 1.8 सेकंदाला 2 सेकंद घड्याळ दाखवायला लागले म्हणजे काय झालं रे, पुढे गेलं का पाठीमागे पडलं, पुढे गेलं म्हणजे क्लॉक विल गेन, घड्याळ पुढे जाणार आहे हे कळलं. आता कितीने पुढे जाणार हे काढावं लागेल. तर यासाठी मला काय केलं पाहिजे, त्याचा थंडीच्या दिवसातला विंटरच्या ह्याच्यातला पिरियड काढला पाहिजे. एका ऑसिलेशन मध्ये कितीने पुढे जातं, मग दिवसात किती ऑसिलेशन होतात, मग तेवढ्या ऑसिलेशनला कितीने पुढे जाईल असं केलं पाहिजे. मग दिवसातले ऑसिलेशन्स काढले पाहिजे. ओके, आणि त्याप्रमाणे गेलं पाहिजे.
तर आता लिस्ट करतोय मी. पिरियड जो आहे पहिला समर मधला एस म्हणू शकतो, विंटर म्हणजे डब्ल्यू लिहू शकतो, पण T1 T2 वापरूया. दहावीचं नाटक. हा, तर T1 किती दिलाय? 2 सेकंद दिलाय, कारण सेकंड पेंडुलम. पुढं काय काय सांगितलंय बघा. करेक्ट टाइम देतोय. बर, उन्हाळ्याच्या दिवसात जो करेक्ट टाइम देतोय तोच विंटरच्या दिवसात 1% लेंथ कमी झालेली आहे. आता आपण काय करतोय, सेकंड जी लेंथ आहे विंटर मधली ती L2 मानतोय आणि ओरिजिनल L1 मानतोय. हा, टक्केवारी दिली की नेहमी ओरिजिनल खाली घ्यायचं, 100 मानायचं. ओरिजिनल म्हणजे समरच्या मधली लेंथ आहे ती 100 मानली. किती लिहू? 1% कमी झाला, बरोबर आहे का? 1% कमी झाला म्हणजे 100 मधून 1 वजा केलं पाहिजे. 100 मधून 1 वजा केलं पाहिजे म्हणजे 99/100. हा, पुढं काय सांगितलंय बघा. तर हाऊ मच विल द क्लॉक गेन ऑर लूज. हा, गेन ऑर लूज बाय क्लॉक काढायचं. ओके. हा, तर पहिल्यांदा आपण काय करूया, एका दिवसात किती सेकंद असतात ते काढले पाहिजे. हा, आणि मग सेकंड पेंडुलम आहे, मग तेवढ्यात किती ऑसिलेशन होतात? 2 सेकंदाला 1 ऑसिलेशन होते. तर तेवढ्या सेकंदाला एका दिवसात किती सेकंद असतात मला सांगा बघ. 24 तास असतात. तासाची मिनिट करताना 60 निघून यावं लागेल आणि मिनिटाचे सेकंद करताना अजून 60 निघून यावं लागेल. म्हणजे 24 गुणिले 60 गुणिले 60 येणार आहे. याला 60 निघतो, परत 60 निघतो, त्या 3600 करा. 24चा पाडा 3600 पर्यंत मोजू. ओके, 1 मिनिट. मी पहिल्यांदा एका 60 निघून तो 1 0 आला. 24 ला 4 हातचे 2, 12 आणि 2 14 गुणिले परत 60 आहे. हा, परत 0 0. 24 ला 4 हातचे 2, 24 आणि 2 26 ला 6 हातचे 2, 6 के 6 2 88,400 सेकंद असतात एका दिवसात. गुणिले 60. मग 86,400 सेकंदात किती ऑसिलेशन करेल? एका ऑसिलेशनला 2 सेकंद लागतात किंवा 2 सेकंदात 1 ऑसिलेशन करतो. तर एवढ्या सेकंदात किती ऑसिलेशन? तर 2 ह्याला काय करावं लागेल? भागावं लागेल. हे लक्षात. हा, तर नंबर ऑफ सेकंड किंवा नंबर ऑफ सेकंदच आहे एका दिवसातले. तर ड्युरिंग 1 डे देर आर 86,400 सेकंद. आणि मग 2 सेकंदाला 1 ऑसिलेशन. तर एवढ्या सेकंदाला किती ऑसिलेशन? म्हणजे पहिल्यांदा उन्हाळ्याच्या दिवसात किती ऑसिलेशन करतो हे तर काढूया आपण. बघा, 2 सेकंदाला 1 ऑसिलेशन, सेकंड पिरियड आहे ना. हा, मग 86,400 सेकंदाला किती ऑसिलेशन? तर 2 गुणिले क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 86,400 गुणिले 1 असं येत असतं. ते 2 इकडे भागिले येतो म्हणजे किती ऑसिलेशन करणार एका दिवसात? 86,400 भागिले 2 आहे. तसं पण करून काढलं चालतं. डायरेक्ट पण कळायला पाहिजे तुम्हाला खरं तर की 2 सेकंदाला 1 ऑसिलेशन आहे, तर 86,400 सेकंदाला किती ऑसिलेशन? तर 2 भागलं पाहिजे. हा, तर इन समर हा, क्लॉक रेग्युलेटेड बाय सेकंड्स पेंडुलम. हा, therefore period is equal to 2 सेकंद. म्हणजे याचा अर्थ 2 seconds are required for complete 1 oscillation. That is 2 seconds are required for 1 oscillation. There are 24 into 60 into 60 is equal to किती आलं रे? 86,400
seconds in 1 day. Therefore number of oscillations in 1 day हे काढणार आहे मी. number of oscillations in 1 day in summer. किती येणार तर 86,400 भागिले 2. बे एके बे चौक 8 बे त्रिक 6 बे दोन्ही 4 0 0 म्हणजेच किती आले रे 43,200 ऑस्युलेशन्स आहेत. खाली लिहा वाटल्यास तर ते 43,200 ऑस्युलेशन्स एका दिवसात करते. ओके. आता आपल्याला काय केलं पाहिजे थंडीच्या दिवसातला विंटरच्या दिवसातला पिरियड काढला पाहिजे आणि त्यावेळेस किती ऑस्युलेशन एका दिवसात करते हे काढलं. ओके. नाव पिरियड हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ लेंथ. मग विंटर मधलं आणि समर मधलं दोन केसेससाठी कसं लिहिता येईल बघा. therefore T1 इज प्रोपोर्शनल टू L1 and T2 इज प्रोपोर्शनल टू अंडर रूट L2. मग याच्यावरनं रेशो घेऊया आपल्याला हा पिरियड काढायचा आहे. T2/T1 इज इक्वल टू रेशो घेतला तर काय येणार आहे अंडर रूट L2/अंडर रूट L1 येणार आहे. म्हणजेच T2/T1 इज इक्वल टू रूट मध्ये L2/L1 येणार आहे. T2/T1 ची किंमत 2 सेकंद आहे माहितच आहे. L2/L1 काढून ठेवला 99/100 आहे. 99/100 आहे. 99 चं स्क्वेअर रूट निघतंय का बघा. तोपर्यंत 2 तिकडे नेतो. 100 चं स्क्वेअर रूट 10 येतंय बरोबर आहे. 99 चं स्क्वेअर रूट सांगा मला. एक 9.950 बर. पुढं पहिला बेनी गुन्हा बे 0 0 बे 5 10 ला 0 चले 9 18 19 9 18 19 पॉईंट नंतर 3 घरात 3च घरं दिली. पुढं 10 ने भागायचं आहे म्हणजे 1.99 सेकंद. हा विंटरच्या दिवसातला पिरियड आहे. मग विंटरच्या दिवसात किती ऑस्युलेशन करतो ते काढायचं. आपण समर मध्ये किती ऑस्युलेशन करतो काढलं. विंटरच्या दिवसात ऑस्युलेशन किती करतो कसं काढा 86,400 सेकंद असणार पण एका ऑस्युलेशनला आता 1.99 वेळ आला. तर मग 86,400 सेकंदात किती ऑस्युलेशन केलं हे काढायचं. ओके. आणि मग म्हणजे थोडक्यात 86,400 ला 2 ने भागलं होतं काय करावं लागेल आता 1.99 ने भागावं लागेल. मी तेच काढतोय. नाव number of oscillations number of oscillations in 1 day in winter किती येणार आहे तर 86,400 डिवायडेड बाय 1.99 करावं. आता हे भागाकार लॉग टेबलनीच करावं लागतं असं मला वाटतं. बरोबर आहे. लॉग ऑफ 86,400 3 पॉइंट समथिंग येईल. लॉग ऑफ 1.99 0 पॉइंट समथिंग येईल. वजाबाशी आहे. चला 84 86,400 येणार आहे. 3 5 4 येईल. 86चा 4 मध्ये 93 65 1 पॉइंट 19चा 9 मध्ये 29 89 वजाबाकी 5 मधून 4 गेले 15तून 4 गेले 6 राहिले हातच्या 1 गेलाय 15तून 8 गेले 7 राहिले हातच्या 1 गेलाय 12तून 9 गेले 3 राहिले हातच्या 1 गेलाय 8 मधून 2 गेले 6 राहिले आणि हे 4 अँटीलॉग
63चा 76 मध्ये अँटीलॉग 43 41 4 आहे म्हणल्यावर 5 घर नंतर पॉईंट येणार की रे 1 2 3 4 पाचवं घर म्हणजे 0 द्यावं लागेल. लक्षात येतंय का? हा तर हे आले नंबर ऑफ ऑसिलेशन्स 43,200 होते 43,410 ऑसिलेशन वाढले बरोबर आहे. टाइम पिरियड कमी झाला. हा म्हणजे तिथं काय म्हणता येईल बघा आपल्याला देअरफॉर नंबर ऑफ ऑसिलेशन्स नंबर ऑफ ऑसिलेशन्स इन वन डे इन विंटर इज इक्वल टू किती आले रे 43,410 आले. म्हणजे किती ऑसिलेशन कमी झाले किती ऑसिलेशन वाढले सर 43,200 होते 43,410 झाले किती वाढले रे 43,410 वजा 43,200 म्हणजे 210 ऑसिलेशन ज्यादा केले ते. मग एका ऑसिलेशनला टाइम किती लागतोय तेवढा ज्यादा टाइम लागणार तेवढा ज्यादा टाइम दाखवणार तो मगाशी आपण केलो की पुढे जाणार आहे तो. एका ऑसिलेशन मध्ये टाइम किती दाखवतोय 1.99 ज्यादा दाखवतोय नाही एका ऑसिलेशनला 2 सेकंद दाखवतोय. एक ऑसिलेशन झाले की 2 सेकंद काटा पुढे जातो असं म्हटलं ना मी तुम्हाला. मग 210 ऑसिलेशन ज्यादा झाले दिवसात 210 ऑसिलेशनला 210 म्हणजे 2 याप्रमाणे करायला लागतो. हा देअरफॉर काय काय करावं लागेल आपल्याला ड्युरिंग विंटर क्लॉक विल पेंडुलम विल परफॉर्म किती त्यांची वजाबाकी करावी लागते ते लिहावं लागेल आपल्याला व्यवस्थित. Thus, during winter, pendulum will perform किती 43,400 वजा 43,200 इज इक्वल टू किती रे इज इक्वल टू 410 आहे काय 410 इज इक्वल टू किती आले 43,200 होते 43,200 वजा 43,000 उलट झालं 43,410 वजा 43,200 म्हणजे 210 ऑसिलेशन 210 मोर ऑसिलेशन्स 210 ज्यादाचे ऑसिलेशन करणार आहे. मग एका ऑसिलेशनला 2 सेकंद घड्याळ पुढे जाणार आहे. ओके किंवा एक ऑसिलेशनला 2 सेकंद दाखवते घड्याळ एवढे ज्यादा ऑसिलेशन झाले म्हणजे एवढे उरले 2 एवढं ऑसिलेशन एवढं टाइम ज्यादा दाखवणार तो म्हणजे देअरफॉर ड्युरिंग विंटर क्लॉक विल गेन किती 210 into 2 सेकंद म्हणजे 420 सेकंद ज्यादा दाखवेल एवढ्या घड्याळ पुढे जाणार. 420 सेकंद तुम्हाला मिनिटात करायचं तर करा 217 आले 43,417 भागा करावा याचा 43,417 आपला भाकार किती आला 43,410 एवढा लॉग टेबलची एरर आहे. तरी कॅल्क्युलेटरवर केलं असणार आपली लॉग टेबलची एरर आहे कारण आपला लॉग टेबल 4 डिजिट्स आहे 6 डिजिटचे पण लॉग टेबल असतात. कॅल्क्युलेटरवर केलं तर त्याच्यापेक्षा मोठं घेणार आहे. त्यामुळे त्यांचं इथं 17 आले 17 आल्यामुळं इथं 17 आले त्यामुळे तसं झालं. ठीक आहे आपलं बरोबर आहे. तर आता ह्याचं सेकंद मिनिट करायचं असेल तर 60 ने भागायला म्हणजे मिनिट आणि सेकंद येते. नाही भागलं पण चालेल राहू द्या 420 सेकंद राहू दे पण मिनिटात तरी पण बघूया 7 मिनिट 7 मिनिटांनी पुढे जाईल गाडी 7 मिनिट 14 सेकंद आले.
लॅब कोणती सहावा असेल. Find the number of oscillations performed. Find the number of oscillations performed. Number of oscillations performed per minute. Per minute. हे लक्षात यायला पाहिजे बरं का. पर सेकंद म्हणजे फ्रिक्वेन्सी असते आणि इथं विचारताना पर मिनिट विचारले. Per minute by a magnet vibrating in a plane of uniform field, 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 uniform field of 1.6 into 10 raised to minus 3, 1.6 into 10 raised to minus 3 Weber per meter square. 10 raised to minus 5 करा. 1.6 into 10 raised to minus 5 Weber per meter square. minus 3 चं minus 5 केलं का तिथं 10 raised to. Full stop. The magnet has moment of inertia. The magnet has moment of inertia 3 into 10 raised to 3 into 10 raised to minus 6. मोमेंट ऑफ इनर्शिया कशात असतो रे? युनिट 3 into 10 raised to minus 6. काय युनिट मोमेंट ऑफ इनर्शियाचं? अरे mr स्क्वेअर असतंय. kg मीटर स्क्वेअर. kg पर मीटर स्क्वेअर छापले बघा चुकून. kg मीटर स्क्वेअर पाहिजे ऍक्च्युअली. kg मीटर स्क्वेअर and magnetic movement 3 ampere meter square. 3 ampere meter square. Capital A small m चा square. 3 ampere meter square. चटकन लक्ष द्या. असं सोपं गणित आहे. Find the number of oscillations performed per minute. फ्रिक्वेन्सी पर सेकंद येतं. नंबर ऑफ ऑसिलेशन पर सेकंद पर मिनिट काढायचं आहे. ठीक आहे, काढूया परत. आधी फ्रिक्वेन्सी तर काढूया. नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर मिनिट पाहिजे. ठीक आहे, काय काय दिले पुढं? मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन ए प्लेन ऑफ ए युनिफॉर्म फील्ड. मॅग्नेटिक फील्ड बी बार या क्षणी दाखवतो. ती वेक्टर क्वांटिटी असल्यामुळे इथं आपल्याला फक्त मॅग्नेट्यूड पाहिजे. पण मॅग्नेटिक इंडक्शन ते बी ने दाखवतात. किती आहे ते? 1.6 into 10 raised to minus 5. 1.6 into 10 raised to minus 5 वेबर पर मीटर स्क्वेअर असलेलं युनिट असतं. मॅग्नेटिझम झाल्यावर हे सगळं लक्षात येईल तुमच्या युनिट वगैरे. पुढं ती मॅग्नेट हॅज मुवमेंट ऑफ इनर्शिया. तो मुवमेंट ऑफ इनर्शिया आय अक्षराने दाखवतो. जो किती दिला आपल्याला? 3 into 10 raised to minus 6. 3 into 10 raised to minus 6 kg मीटर स्क्वेअर असतं, पर नाही. पुढे काय दिले? अँड मॅग्नेटिक मुवमेंट, त्याची मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट म्यू अक्षराने दाखवतो. जे नॉर्मली कॅपिटल एम ने दाखवतात, पण इथं म्यू अक्षराने दाखवले. ती 3 एम्पियर मीटर स्क्वेअर आहे. तर आपल्याला त्याचा नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर मिनिट काढायचे लक्षात घ्या. म्हणजे पहिल्यांदा फ्रिक्वेन्सी तर काढू, नंतर बघू ते. ओके, तर पिरियड ऑफ मॅग्नेटचा फॉर्म्युला काढला होता बघा आपण. वी हॅव पिरियड ऑफ मॅग्नेटचा फॉर्म्युला होता T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट I अपॉन म्यू इंटू बी. बघा असा फॉर्म्युला आला होता. आणि मग हा पिरियड झाला. एका सेकंदात एक ऑसिलेशन पूर्ण करायला किती वेळ लागतो ते आलं. ओके, आपण फ्रिक्वेन्सी काढूया ना डायरेक्ट, आणि मग ती पर सेकंद असते. त्याचं पर मिनिट मध्ये रूपांतर करता येईल. त्याचं काय अवघड नाही. काय पिरियड काढायचं?
मिनिट काढला तर एक ऑसिलेशन पूर्ण करायला एवढ्या वेळाने, किंवा एवढ्या वेळात एक ऑसिलेशन पूर्ण होतं. तर 1 मिनिट म्हणजे 60 सेकंदात किती ऑसिलेशन पूर्ण होतं असं केलं तरी चालतं. किंवा फ्रिक्वेन्सीज काढताना डायरेक्ट काय करू, फ्रिक्वेन्सी काढूया. फ्रिक्वेन्सी काढायची असली तर ह्याचा रेसिप्रोकल घ्यावा लागेल आत सुद्धा, या पद्धतीने जावं लागेल. सगळं एका सिस्टीम मध्ये आहे का बघा, आहे. ठीक आहे. पर सेकंद येईल फ्रिक्वेन्सी 1/2 into 3.142. हा म्यू दिलाय 3, बी दिलाय 1.6 into 10⁻⁵. आय आहे 3 into 10⁻⁶. 3 ला 3 गेले, बरं झालं. सगळ्या वर्गमध्ये निघणाऱ्या वगैरे संख्या दिलीत आपल्याला. तर n इज इक्वल टू 1/, हे गुणाकार जर केला तर 6.282 येतं. 6.282. आता स्क्वेअर रूट मध्ये बघा, हे 10⁻⁶ जाऊ द्या वर, -5 आणि +6 होणार वर, 10⁻⁴. हा 84. एक काम करा, नाही तर ह्याचं एक घराडी सोपा 16 करा. हे सोपं आहे सगळं. एक घराडी पुढे केलं, अंक एक घराडी वाढवला, पॉवर एक घराडी कमी करा, म्हणजे -5 ची -6 झाली, हे गेले. 16चं वर्ग पटकन येते. हा 16चं वर्ग आलं 4, तर हे गुणिले 4 आलं. मग 4 ह्याला डायरेक्ट भागू, 4 × 4, 4 × 4 उरले 2, 4 × 25, 4 × 7 = 28, 4 × 4. म्हणजे ही आली फ्रिक्वेन्सी 1/1.571. राहू द्या तसंच. हे काय आहेत, नंबर ऑफ ऑसिलेशन पर सेकंद आहेत, ते पर मिनिट विचारले आहेत. हा तर ऑसिलेशन्स पर सेकंद आहेत ते. मुद्दाम हर्ट्स लिहिण्यापेक्षा ऑसिलेशन्स पर सेकंद असं लिहितोय. एवढे ऑसिलेशन पर सेकंद आहेत. मग आता पर मिनिट करायचे, काय करावं लागतंय, एक आता हे भागायचं बोलायचं चुकते बरं काय, लक्षात घ्या. हा बऱ्याच जणांना वाटतं पर सेकंद आहे, पर मिनिट करायचं भागायचं आहे, पण ऍक्च्युली गुणायला लागते. नीट विचार करा की एका सेकंदाला एवढं ऑसिलेशन झाले, 60 सेकंदाला किती ऑसिलेशन होते. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद ना, एका सेकंदाला एवढे, तर 60 सेकंदाला ह्याच्या 60 पट ना, म्हणजे 60 पट म्हणजे 60 ने गुणायला लागते, आपल्याला भागायला लागते वाटतं बघा, चुकून गडबडीत भागते. हा देअरफॉर नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर मिनिट, हा नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर मिनिट, हा किती येणार, तर 1/571 into 60 येणार. लक्षात येते. हा मग आता काय करूया, लॉग टेबलनी करताय, एवढे लॉग टेबलनी करायची. चल पटकन करा.